नमस्कार, मी विद्या. माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी स्किन केअर, हेअर केअर आणि हेल्थ केअर या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये सन टॅन कसा घालवायचा हे आपण पाहणार आहोत. खूप साधे आणि सिंपल असे 2 स्टेप्स असणार आहेत आणि या प्रोसेससाठी तुम्हाला फक्त घरातल्याच किचनमध्ये असलेल्या गोष्टी वापरायच्या आहेत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात आधी आपल्याला एक मीडियम साईजचा टोमॅटो घ्यायचा आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. टोमॅटोमध्ये लायकोपिन असतं, जे नॅचरल सनस्क्रीनसारखं काम करतं आणि चेहऱ्यावरचं जे काही रेडनेस असेल ते कमी करतं. यामध्ये नॅचरल ब्लिचिंग एजंट असतात, जे स्किन लाईटनिंगचं काम करतात. त्यामुळे आपला जो काही सन टॅन असेल तो हळूहळू फेड होत जाईल. बघू शकता, मिक्सरमध्ये ब्लेंड केल्यानंतर त्याची थिक अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपल्याला चाळणीने किंवा एखाद्या कापडाने तुम्ही चाळून घेऊ शकता. हा जो काही टोमॅटोचा रस आहे तो आपल्याला पुढे यूज करायचा आहे. फर्स्ट स्टेपसाठी आपल्याला एक क्लेन्झर प्रिपेअर करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी चिमूटभर हळद लागणार आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चम्मच हे टोमॅटोचं रस टाकायचा आहे. त्यानंतर 1 चम्मच हे दही आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स हे मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज असतात, जे सन टॅन कमी करण्यास मदत करते. दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे नॅचरली स्किन एक्सफोलिएट करतं. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा मुरूमचे डाग असतील ते दूर होतात. सन डॅमेजपासून बचाव होतो. तसेच त्वचेचा टोन देखील सुधारतो. हे मिक्सचर तुम्हाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपला क्लेन्झर हा प्रिपेअर झालेला आहे. आता ह्या क्लेन्झरने चेहऱ्यावरती 5 ते 10 मिनटं चांगला मसाज करून घ्यायचा आहे. मग त्यानंतर स्वच्छ पाण्याने तुम्ही तुमचा चेहरा वॉश करू शकता किंवा ओल्या कापडाने पुसून स्वच्छ देखील करू शकता. आता सेकंड स्टेपमध्ये आपल्याला एक फेस मास्क प्रिपेअर करायचा आहे. त्यासाठी 2 ते 3 चमचे हे लिकोराईस पावडर, म्हणजे त्याला मुलेठी पावडर किंवा ज्येष्ठमध पावडर असं देखील म्हटलं जातं, तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी स्टोअरमधून इझिली अवेलेबल होईल. तसेच आता यामध्ये 2 ते 3 चमचे हे टोमॅटोचा रस टाकायचा आहे आणि 2 चमचे आपल्याला दही यामध्ये टाकायचा आहे. लिकोराईस पावडरमध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. तसेच यामध्ये स्किन ब्राईटनिंग आणि व्हाईटनिंग प्रॉपर्टीज असतात. सूर्याच्या अतिनील किरणामुळे त्वचेचं होणारं नुकसान किंवा हायपर पिगमेंटेशन फेड होण्यास लिकोराईस मदत करतं. तुम्ही बघू शकता इथे आपला फेस मास्क हा प्रिपेअर झालेला आहे. हा फेस मास्क तुम्हाला 10 ते 15 मिनटासाठी चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे. मग त्यानंतर तुम्ही फेस वॉश करू शकता. हे दोन्ही स्टेप्स फॉलो केल्यानंतर कदाचित तुम्हाला तुमची स्किन ही ड्राय किंवा रुक्ष वाटू शकते, कारण टोमॅटो हा ॲसिडिक असतो. यामध्ये ॲसिडिक प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे मॉइश्चरायझर लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मॉइश्चरायझर तुम्ही जरूर अप्लाय करा. रेमेडी तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा फॉलो करायची आहे. त्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतील. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.